नमस्कार. परखड मतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज दुपारच्या सत्रामध्ये काही राज्य सरकारतर्फे वकिलांनी आपापलं प्रतिपादन केलं. जे हायकोर्टामध्ये प्रतिवादी होते किंवा रिस्पॉन्डंट्स अशा 2 व्यक्तींतर्फे जे आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा प्रतिवादी आहेत, अशा 2 व्यक्तींतर्फे अभिषेक मनु सिंघवी या ज्येष्ठ विज्ञानी आपले युक्तिवाद सादर केले आणि ते जे युक्तिवाद होते त्याच्यामध्ये मुख्य त्यांचं असं म्हणणं होतं, की हा जो वाद आहे आज कोर्टासमोर जे प्रकरण आलेलं आहे 102व्या घटना दुरुस्तीविषयी की त्याच्यामध्ये जे यादीचा जो विषय आहे त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं, की हे जे काय डिस्प्यूट झालेलं आहे, धिस डिस्प्यूट इज हायपोथेटिकल कपोलकल्पित आहे हे आणि प्रीमॅच्युअर आहे. कारण की अजून कुठली केंद्रीय यादी अशी तयार झालेली नाहीये. ते चर्चेतून उद्भवलं, की कोर्टाने असं विचारलं आज जे सॉलिसिटर जनरल आले होते केंद्र सरकारतर्फे, की जी 342 मध्ये ज्या केंद्रीय यादीचा विषय आहे, ती केंद्रीय यादी राष्ट्रपतींनी अजून तयार केली नाही. आणि ती केंद्रीय यादी तयार झालेली नसताना राज्यांचे जे अधिकार आहेत, की एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करावं किंवा राज्याला एखाद्या जर वाटलं, की एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करावं, हे सर्व इतर मागासवर्गीयांच्या यादीविषयी चाललंय. हे सांगणं महत्वाचं, की इतर मागासवर्गीय म्हणून एखाद्या जातीला आयडेंटिफाय करायचं. सध्या जी अस्तित्वात असलेली जी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार हे करायचं, तर 342 ही घटना दुरुस्ती केली का? त्याच्यावर अर्थात सॉलिसिटर जनरलनी वेळ मागून घेतला. त्याच्यावर नंतर ते करतील. कारण फार आज जे प्रश्न विचारण्यात आले त्यांना की केंद्र सरकारनी किंवा संसदेने ही जी घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीच्या तत्वाला, त्याच्यामध्ये असलेल्या कार्यपद्धतीला कार्यान्वित करण्यासाठी थोडक्यात टू मेक द प्रोव्हिजन ऑपरेशनल त्याच्यासाठी राष्ट्रपतींतर्फे ती यादी तशी तयार करण्यात आलेली नाहीये आणि अशी अवस्था किती दिवस राहील याच्याविषयी कोर्टाने विचारणा केली आणि मग अभिषेक मनु सिंघवींनी जे एक सांगितलं, की एसीबीसी ऍक्ट 2018 म्हणजे मराठा आरक्षण देणारा कायदा जो 2018 मध्ये पारित झाला, त्याच्या कलम 18 मध्ये रिपील अँड सेव्हिंग्स मध्ये म्हणजे या कायद्यामुळं काय काय कुठल्या कुठल्या नियमांचं कायद्यांचं अस्तित्व संपलं आणि सेव्हिंग्स क्लॉज म्हणजे या कायद्याने कशाला बाधा पोचत नाही, तर या कायद्याने म्हणजे मराठा आरक्षण देऊ करणाऱ्या कायद्याने केंद्राची जी यादी आणि राज्याची जी इतर मागासवर्गीयांची यादी याला कुठलाही हानी पोहोचत नाही, त्या अबाधित राहतील असं कलम 18 मध्ये आहे, असं प्रतिपादन अभिषेक मनु सिंघवींनी कोर्टासमोर केलं आज. अर्थात इथं हा प्रश्न उभा राहतो, की जे काय एकंदरीत आतापर्यंत चर्चा झाली, ही चर्चा 102व्या घटना दुरुस्तीमुळं 342 केंद्रीय यादी आणि राज्य सरकारचे एखाद्या जातीला इतर मागासवर्गीय म्हणून आयडेंटिफाय करण्याचे किंवा तसं त्यांना डिजिग्नेट करण्याचे किंवा एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचे जे अधिकार आहेत, त्या अधिकारांविषयी सगळा उहापोह चाललाय हा. हे सगळं जे प्रकरण मराठा आरक्षण विषयीचं जे प्रकरण होतं, त्याचं सुरुवातीला काय होतं हायकोर्टामध्ये त्याच्याविषयी काय चर्चेला गेलं, तिथं काय मुद्दे होते आणि आता सुप्रीम कोर्टात काय चर्चा चाललीत, ह्या सर्वांमध्ये एक गौण मुद्दा जो मला स्वतःला महत्वाचा वाटतो, तो म्हणजे असा, की ही जी यादी जे चाललेलं आहे सेंट्रल लिस्ट विषयी कोर्टाने बरेच लोकांना बरेच प्रश्न विचारले. मार्मिक प्रश्न, पण ते त्या परिस्थितीमध्ये तो प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. कारण या गुंत्याची उकल जर व्हायची असेल, तर एक तर गृहीत धरलं पाहिजे, की जी यादी म्हणतात, इतरांबरोबर मराठा जात हे एक लक्षात घेतलं पाहिजे, की यादी म्हणल्यानंतर फक्त यादीमध्ये एकच नसतं. यादी म्हणजे अनेकांची यादी, फेरिस्त, लिस्ट.
list comprises necessarily of more than one class, more than one caste in case of Marathas. पण हे जे मराठा समाजाचं वर्गीकरण सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय एसीबीसी म्हणून केलेलं आहे, हे अस्तित्वात असलेल्या राज्य सरकारच्या 345 मध्ये 346वी जात असावी हे असं केलेलं नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं चाललेलं आहे हे जरी त्या यादीच्या बाबतीत असलं आणि जरी अभिषेक मनु सिंघवींनी हे प्रतिपादन केलं कोर्टासमोर की मराठा आरक्षणाच्या 2018च्या कायद्याने त्या याद्यांना, दोन्ही याद्यांना म्हणजे केंद्राची मागासवर्गीयांची यादी आणि महाराष्ट्राची मागासवर्गीयांची यादी, अभिषेक मनुंनी असं सांगितलं की राज्यांच्या मागासवर्गीयांच्या याद्या मंडल कमिशन येण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून सुरू होत्या. हे तर एक आहे. याला इतिहास आहे की छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये यादी तयार केली होती की ज्या जातींना आरक्षण द्यायचं. 1918 मध्ये मद्रासमध्ये यादी तयार झाली होती. महाराष्ट्रामध्ये 1960 मध्ये यादी तयार झाली आणि त्या यादीमध्ये दुरुस्ती होत होत 1993 मध्ये मंडल कमिशनचं जजमेंट आल्यानंतर सुद्धा एक यादी प्रकाशित झाली. या सर्व बाबी ज्या आहेत त्यांनी सांगणं असं की राज्य सरकारची यादी वेगळी आणि केंद्र सरकारची यादी वेगळी, जर ती यादी ही यादी आहे इतर मागासवर्गीयांची. मग जे सगळं प्रतिपादन कोर्टासमोर चाललेलं आहे त्याच्यानुसार एक बाब जी संचेतींनी कोर्टासमोर सांगितली की गायकवाड आयोगाचा अहवाल तसाच्या तसा स्वीकारला आहे, तसा स्वीकारला की संचेतींनी स्वतःचा वाद असा सांगितला कोर्टाला, युक्तिवाद असा केला की असं गृहीत धरलं की माझं म्हणणं चूक आहे. त्यांनी हे प्रतिपादन केलं, संचेतींनी जे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जे युक्तिवाद सादर केले त्याच्यात मुख्यत्वे हा भाग होता की गायकवाड आयोगाचा अहवाल जो आहे तो कसा योग्य नाही, हा त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य विषय होता. आणि त्यांनी असं सांगितलं शेवटी की ठीक आहे, माझा युक्तिवाद जर ग्राह्य धरण्यात आला नाही आणि जर कोर्टाने हे गृहीत धरलं की सर्वच्या सर्व जे काय त्याच्यामधले जे द कंटेंट्स ऑफ गायकवाड कमिशन रिपोर्ट आर टू बी ऍक्सेप्टेड इन टोटो, इवन देन द केस मेड आउट इज फॉर इन्क्लुजन ऑफ द मराठा कास्ट इन द अदर बॅकवर्ड क्लासेस. पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे, योग्य आहे गायकवाड आयोगाचा अहवाल असा जर निष्कर्षाला न्यायालय येत असेल तरी पण ऍट बेस्ट, तरी पण जास्तीत जास्त काय होईल त्याच्यानी की मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्याची शिफारस गायकवाड अहवालाने दिली असा त्याचा अर्थ होईल. कारण गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये इतर मागासवर्गीयांच्या शिवाय म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय हे 3 प्रवर्ग सोडून दुसरा एक प्रवर्ग करायचा का, वेगळं आरक्षण द्यायचं का, हे टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये नव्हतं. हे सगळं सांगणं ह्याच्यासाठी की जे सुप्रीम कोर्टाने जे प्रश्न विचारलेत, म्हणजे ही सुनावणी कुठल्या प्रश्नांवर होईल हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते एकदा त्याच्याविषयी इथं मला असं वाटतं की इथं हे सांगणं पुन्हा एकदा की 6 प्रश्न जे आहेत ते 6 प्रश्न काय फॉर्म्युलेट केलेले आहेत. 8 मार्चच्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना नोटीस इश्यू केली. म्हणजे राज्य सरकारतर्फे, महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी आणि त्यांनी एक असं मत सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारच्या अधिकारांना बाधा येते असं जर मराठा आरक्षणाच्या विरोधकांना वाटत असेल तर त्याच्याविषयी द कोर्ट शुड इंटरप्रिट दॅट प्रोव्हिजन, म्हणजे त्याच्याविषयी उहापोह व्हावा, कोर्टाने कुठला तरी निष्कर्ष द्यावा त्याच्यावर, आणि याने राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा जर येत असेल तर राज्य सरकारांना सुद्धा ऐकून घ्यावं. ह्याला अटॉर्नी जनरलनी सहमती नोंदवली आणि म्हणून कोर्टाने सर्व राज्यांना सूचना देऊन आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला. आणि त्या दिवशी म्हणजे 8 मार्चला 6 प्रश्न फॉर्म्युलेट केले, ज्या प्रश्नांवर सर्व राज्यांकडून आणि इतर पक्षकारांकडून म्हणणं मागवलं. जे आता सुप्रीम कोर्टासमोर 3 पक्षांनी आपापलं म्हणणं मांडलंय.
एक म्हणजे मराठा आरक्षणाचे विरोध करते, दुसरं मराठा आरक्षणाचं समर्थन करणारं राज्य सरकार, तिसरं इतर काही राज्य सरकारांनी आज भूमिका मांडली, उद्या काही राज्य सरकार भूमिका मांडतील आणि त्याच्यानंतर रिजॉइंडर आहे म्हणजे जे अपिलांट्स आहेत, मराठा आरक्षणाचे विरोधकर्ते जे आहेत त्यांच्यातर्फे आतापर्यंत आलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना प्रतिवाद करायचा असेल, त्या मुद्द्यांना उत्तर द्यायसाठी म्हणून संधी देण्यात आली. या स्कीमनुसार जे गेले 5-7-8 दिवस जी हिअरिंग झाली त्याच्याविषयी, तर ते 6 प्रश्न कुठले, ज्या प्रश्नांवर राज्य सरकारांना आणि इतर पक्षकारांना कोर्टाने बोलायला सांगितलं, ते एक क्विक रॅपअप ऑफ दोज 6 क्वेश्चन्स आणि त्याच्यावर मग नंतर सांगेन की हे जे 6 प्रश्न विचारले ते असे होते की बदलते सामाजिक संदर्भ, झालेल्या घटना दुरुस्त्या आणि सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी नंतर दिलेले न्यायनिर्णय याच्या परिप्रेक्ष्यामध्ये इंदिरा साहनीच्या तत्वाचा, न्याय तत्वाचा, इंदिरा साहनी मधल्या न्याय तत्वाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे का आणि तसा पुनर्विचार करण्यासाठी 11 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करणं आवश्यक आहे का. दुसरा प्रश्न की 2018 मध्ये लागू केलेला जो मराठा आरक्षणाचा कायदा आहे, त्या मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये इंदिरा साहनीच्या तत्वाप्रमाणे विशेष असाधारण परिस्थिती, एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत का. तिसरं, गायकवाड आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारने त्याच्यातल्या शिफारसींचा योग्य पद्धतीने विचार केलेला आहे का. चौथा, 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्यांना जे एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहेत, राज्यांना अधिकार देणारे अनुच्छेद 15(4) आणि 16(4) हे जे प्रावधान आहेत यांच्यावर गदा येते का. पाचवा प्रश्न की 15(4) आणि 16(4) अनुच्छेदांमध्ये असलेल्या राज्य सरकारच्या अधिकारांवर कुठल्या प्रकारे मर्यादा येते का, कुठल्या प्रकारे अंकुश बसलाय का 102व्या घटना दुरुस्तीमुळे. आणि 6वा प्रश्न 342 मुळे जी फेडरल पॉलिसी आहे, संघराज्य प्रणाली आहे आणि तसं जे आपली राज्यघटना आहे, या राज्यघटनेच्या मूळ संहितेला काही धक्का पोचतोय का, हे 6 प्रश्न होते. पैकी 102व्या घटना दुरुस्तीमुळं संघराज्य प्रणालीला धक्का पोचतोय का, ह्या स्पेसिफिक प्रश्नावर एक रिट पिटिशन सादर झालेली आहे. त्या रिट पिटिशन मध्ये सुप्रीम कोर्टाने नोटीस काढली आणि त्याच्यावर मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबरोबरच त्याच्यावर सुद्धा सुनावणी घेण्यात येणार आहे. ती सुनावणी कदाचित हे सगळं संपल्यानंतर, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा परवाच्या दिवशीपर्यंत आणि त्याच्यानंतर ती सुनावणी होईल कदाचित, म्हणजे लगेचच सुरू होईल. कारण कोर्टाने आज एक असं सांगितलं की त्या घटना दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आणि त्याचा निकाल सुद्धा या प्रकरणाबरोबरच द्यावा लागणार आहे. कारण त्याचा जो विषय तोच विषय ह्याच्यात आहे. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीमुळं काय झालं, काय नाही झालं हे सध्या बाजूला ठेवून, जे 6 मुद्दे आहेत, या 6 मुद्द्यांविषयी जी चर्चा झाली, ती चर्चा एकाच मुद्द्यावर येऊन थांबली. ती म्हणजे अशी की राज्य सरकारला एखाद्या जातीला एक असं प्रतिपादन करण्यात आलं विरोधकांतर्फे मराठा आरक्षणाच्या, की राज्य सरकारांना जरी आरक्षण देऊ करण्याचा अधिकार उरत असला तरी पण, राज्य सरकारला जरी आरक्षण देऊ करण्याचा अधिकार उरत असला तरी पण कुठल्या जातीला आरक्षण द्यायचं हा अधिकार आता राज्य सरकारांकडे उरला नाही 102व्या घटना दुरुस्तीनंतर. आणि जरी 15(4) आणि 16(4) मधल्या राज्य सरकाराच्या अधिकारांविषयी कोणी काही बोललं नाही, तरी पण एक तर गोष्ट पक्की की सर्वांचा रोख या बाबीकडे होता की 342 मध्ये जी सुधारणा झालेली आहे, त्या 342 मध्ये झालेल्या सुधारणामुळे राज्य सरकारांच्या एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याच्या अधिकारांवर मर्यादा आली. आणि अर्थात मराठा आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या लोकांनी तशी कशी मर्यादा आलेली नाही. राज्य सरकारांनी सुद्धा आज हे प्रतिपादन केलं की आमच्या अधिकारांवर कुठल्याही प्रकारे 342 नी मर्यादा आणलेली नाही. मग सुप्रीम कोर्टाने विचारलं
हा प्रश्न फार महत्वाचा ह्याच्यासाठी आहे की 342वी घटना दुरुस्ती केली कशासाठी? की जी स्कीम आधी होती, घटनेमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची किंवा मागासवर्गीयांसाठी तरतूद करण्याची जी प्रणाली अस्तित्वात होती, ती का बदलली? त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज संसदेला का वाटली? 366 मध्ये जी व्याख्या करण्यात आली आहे इतर मागासवर्गीयांची. आता इथेही महत्वाचं आहे की what does the amended article 366 bit 26C state, म्हणजे 26 क जे इन्सर्ट केले नव्याने, त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयांची व्याख्या दिलेली आहे. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, हे जे इतर मागासवर्गीय आहेत, ज्यांना आपण इतर मागासवर्गीय म्हणतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळे वर्गीकरण आहेत त्यांचं. पण हा जो एक प्रवर्ग जो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींपेक्षा भिन्न आहे, ह्याच्यामध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार सर्वस्वी राज्य सरकारचा आहे, असं आज सर्वांनीच आज ते सांगितलं जवळपास. आणि असं जर असलं तर पुन्हा मूळ प्रश्न की केंद्र सरकारनी जरी तो अधिकार स्वतःकडे घेतला नसेल, कोर्ट काय इंटरप्रिट करतं 102व्या घटना दुरुस्तीविषयी, तो आता मुद्दा या प्रकरणामध्ये वादात नाहीये. हे जे 6 प्रश्न कोर्टाने उपस्थित केलेले आहेत, ज्यांच्यावर चर्चा व्हावी, ह्याच्यातला 6वा प्रश्न तर आत्ता डिसाईड न करणं हे सुद्धा योग्य आहे. इंदिरा साहनीचा न्याय निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवणं आवश्यक नाही. जर सिब्बलांनी असं सांगितलं, आणि हे पुन्हा सांगणं एकदा की सिब्बलांनी असं एक कोर्टासमोर प्रपोजिशन ठेवलं की कोर्टाने जर राज्यांचे अधिकार, अमर्याद राज्यांना अधिकार आहे 50% पेक्षा जास्त देण्याचा, किंवा 50% ही कपोलकल्पित मर्यादा आहे. कारण समतोल राखण्याचं काम, समतोल कशामध्ये? 16.1 आणि 16.4 मध्ये समतोल असावा. म्हणजे भेदभाव रहित रोजगारीमध्ये किंबहुना एम्प्लॉयमेंटमध्ये भेदभाव रहित वागणूक असावी. कुठल्याही प्रकारे भेदभाव करण्यात येऊ नये, ह्याच्यावर एक तरतूद अनुच्छेद 16.4 मध्ये, की ह्या तत्वाच्या विरुद्ध जाऊन सुद्धा सरकारला आरक्षण देता येईल नोकरीमध्ये. तर या 2 तत्वांमध्ये समतोल साधणं, याच्यासाठी इंदिरा साहनीचा न्याय निर्णय दिला होता, आणि ह्याच्यासाठी म्हणून 50% ची मर्यादा अस्तित्वात आलेली आहे, असं कोर्टातर्फे सुद्धा सांगण्यात आलं. त्याच्यावर सिब्बलांनी असं सांगितलं की अशी कुठलीही मर्यादा अनुसूत नाही, गृहीत धरता येत नाही. किंबहुना कधी कधी राज्यामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जर समानता आणायची आहे, तर हे समीकरण जे आहे 50%चं, ते विसरून 50% पेक्षा जास्त सुद्धा आरक्षण द्यावं लागेल. तर सांगितलं असं की 50%ची जर ही मर्यादा नसली, आणि हे जर कोर्टाने मान्य केलं की विशेष व असाधारण परिस्थिती नसताना सुद्धा राज्यांना 50% पेक्षा जास्त अधिकार देता येतो, या तत्वाद्वारे एक नवीन असा अतिशय धोकादायक पायंडा खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी जे प्रपोजिशन मांडलं सिब्बलांनी, ते असं होतं की मंडल आयोगाच्या शिफारसींमध्ये 27% ह्याच्यासाठी आलं की ती 50%ची कपोलकल्पित मर्यादा मंडल आयोगाने कबूल केली होती. पण त्यांना तर 50% द्यायचं होतं, आणि काहीच हरकत नाही 80% जरी आरक्षण असलं तरी. आणि आता हे कोर्ट कुठपर्यंत स्वीकारतं हे सगळं बघण्याचा विषय. एक जाता आता सांगणं की इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयावर कपिल सिब्बलनी प्रश्नचिन्ह लावलं की इंदिरा साहनीमध्ये 50%च्या मर्यादेविषयी कुठेही चर्चा नसताना, कुठेही विषय नसताना, इंदिरा साहनीनी 50%ची मर्यादा घातली, जी गेले 30 वर्ष आपण फॉलो करत आहोत. त्याच्याने त्यांनी सांगितलं की केंद्राने त्याच्याने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांच्या अधिकारांवर अंकुश आणलेले, निरंकुश यांना पाहिजेत अधिकार, किती वाटलं तितके आरक्षण देण्याचे अधिकार पाहिजेत, आणि ते प्रतिपादन केलं त्यांनी. आणि एक सांगितलं की रेशिओ डेसिडंडाय जे आहे इंदिरा साहनी मधलं,
ते वेगळं होतं. ऑफिस मेमोरंडमच्या बाबतीत होतं तर 50%ची मर्यादा त्यांनी जी ठरवली सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहानीमध्ये, ती चूक, ती गृहीत धरता येणार नाही, कारण तो वादाचा मुद्दा नव्हता. मला हे सांगणं, की आता इथं वादाचा मुद्दा 50% पेक्षा जास्ती आरक्षण देता येईल का, हा खालच्या कोर्टामध्ये नव्हता. खालच्या कोर्टामध्ये आणि याही कोर्टामध्ये जो मुद्दा क्रमांक 2 आहे तो असा, की विशेष व असाधारण परिस्थिती मराठा आरक्षण देऊ करण्याची होती का? या मुद्द्यापासून भरकट व्हायचं, या मुद्द्याकडं लक्ष देऊ द्यायचं नाही कोर्टाला. म्हणून हे आता चाललंय, की विशेष व असाधारण परिस्थिती नसताना सुद्धा आम्हाला आरक्षण देऊ द्या. हे सगळं मुंबई हायकोर्टामध्ये जी बाजू मांडली महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे, की तशी अपवादात्मक परिस्थिती आहे, विशेष असाधारण परिस्थिती आहे, मराठा समाजाची म्हणून 50%ची मर्यादा ओलांडता येते, ही भूमिका महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये ठेवण्यात आली होती. त्याच्या विपरीत आता भूमिका अशी आहे आणि हे कोर्टाने गृहीत धरावं, नाही तर 11 सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवावं, असं डायरेक्ट प्रपोजिशन आज कपिल सिब्बलनी मांडलं. अर्थात कोणी काय वाद करावा याला काही मर्यादाच नाही आणि ते महाराष्ट्र राज्यासाठी आर्ग्यू करत नव्हते. कन्व्हिनियंटली ही वॉज आर्ग्युइंग ऑन बिहाफ ऑफ द स्टेट ऑफ झारखंड, which is also a party in this matter because that matter has been tagged along with the Maratha reservation matter. म्हणजे मुकुल रोहतगींनी हा वाद केला नाही, हा वाद केलाय, हे जे प्रपोजिशन आहे हे प्रपोजिशन मांडलंय कपिल सिब्बल यांनी, ज्याद्वारे विशेष असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीची सुद्धा गरज नाहीये आरक्षण द्यायची. म्हणजे हे गृहीत धरल्यासारखं, म्हणजे आतापर्यंत जे वाद झाले, की मराठा समाजाच्या बाबतीत अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती नाहीये, हे जवळपास सिद्ध झाल्यासारखं आहे आता. एकंदरीत जे संचेतींनी जे सबमिशन्स केले, काल जे कोर्टाने पटवाले यांना प्रश्न विचारले, म्हणून मग आता त्या विशेष व अपवादात्मक परिस्थितीकडे बोलायचंच नाही. ते ठीक आहे ना, ते नसले तरी काय झालं, राज्य सरकारांना तसा अधिकार आहे हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या युक्तिवादात झालं. राज्य सरकारांना अजून आपापला पक्ष कोर्टासमोर मांडायचा आहे. इतर काय त्याच्यामध्ये होतील अजून, आणि हे या प्रकरणी 1-2 दिवसांमध्ये सुनावणी संपेल. ज्या वेगळ्या याचिकेमध्ये 102व्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये कोण हस्तक्षेप करतं का, इतर राज्य काय म्हणतात त्याच्यावर सुद्धा अर्थात त्याच्यामध्ये आरक्षणाचे समर्थक, आरक्षणाचे विरोधक सगळेजण त्याच्यामध्ये आपापला पक्ष मांडतील, हस्तक्षेप याचिका दाखल होतील, त्याच्यामध्ये प्रकरण काहीसं लांबेल अजून असं वाटतंय. निकाल यायला जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा वेळ लागेल, पण हे सगळं युक्तिवाद झाले, प्रकरण जवळपास संपत आलंय. आपण असं धरू की हा मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयीचं जे प्रकरण आहे त्याचा अंतिम टप्पा आता आलाय. लवकरात लवकर निर्णय लागावा. जे काय होईल ते योग्यच होईल अर्थात. आणि ह्या निर्णयामध्ये जे तत्व ठरवण्यात येतील ते तत्व येणाऱ्या काळासाठी मार्गदर्शक असतील. एक अजून जाता आता सांगणं, इफ आय हॅव नॉट मेन्शन दिस, की जो सिब्बलांनी युक्तिवाद केला की इंदिरा साहानीच्या प्रकरणामध्ये 50%ची मर्यादा हा विषय भांडणाचा नव्हता, तर हे सांगणं की 102वी घटना दुरुस्ती या प्रकरणामध्ये तो वादाचा मुद्दा नाहीये. वादाचा मुद्दा आहे की राज्य सरकारला हे आरक्षण देऊ करण्याचा अधिकार उरला होता का 102व्या घटना दुरुस्तीनंतर. दुसरा वादाचा प्रश्न की विशेष व अपवादात्मक परिस्थिती, विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थिती मराठा जातीच्या बाबतीत राज्य सरकारने सिद्ध केली आहे का, आणि त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेशामध्ये मत नोंदवलं होतं की सकृत दर्शनी तसं केल्याचं आम्हाला वाटत नाही. आणि मग आता ह्याच्यावर बाकी युक्तिवाद होऊन लवकरात लवकर निर्णय लागावा, ही आशा. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद.